अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। सूर्यदेवांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे रथसप्तमी। माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी आपण साजरी करत असतो। कालच मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काय काय करायचं आहे, त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडणी, अगदी सोपी पूजा मांडणी कशी करायची आहे। त्या दिवशी आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा सुगडमध्ये दूध उतू जाऊ द्यायचं असतं, तर ते कसं करायचं आहे, यानंतर काय काय सेवा करायची आहे, उपाय करायचा आहे, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत काल शेअर केलेली आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नक्की बघा, त्यातले जमतील ते उपाय, जमतील ती सेवा नक्की करा। सूर्यदेवाचं खूप महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि त्यामुळे सूर्यदेवाची कृपा दृष्टी आपल्यावर राहावी, आपल्या कुटुंबावर राहावी, यासाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे असतात। आता मी सगळ्यात पहिले रथसप्तमीची थोडक्यात एक माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते। रथसप्तमी म्हणजे साक्षात सूर्यदेवाच्या तेजाची पूजा करणे होय, कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्यदेवता खूप महत्त्वाचे आहे। यासाठी संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन, अर्चन, दान, धर्म, अर्घ्य, गंगा स्नान हे केले जाते। सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनाने अनेक व्याधी, रोग जे आहे ते नाहीसे होतात। डोळ्यांचे, त्वचेचे, हाडाचे रोग जे आहे ते नाहीसे होतात। त्वचेचे तेज वाढते। सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, परोपकार, सामर्थ्य याचे प्रतीक आहे। आपल्या जीवनातील अज्ञान, अंधार तो नाहीसा करतो। त्याची कृपा, सातत्य, परोपकाराचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, यासाठी आपल्याला या दिवशी त्यांची पूजा करायची असते। तर असं हे सूर्यदेवाचं काय महत्त्व आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला का सेवा आणि उपाय करायचे आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात आता वाचून दाखवली। आता या दिवशी आपल्याला सगळ्यात अतिशय प्रभावी उपाय काय करायचा आहे हे बघा। मी जे सेवा उपाय सांगितले आहे त्यातले जमतील तेवढे करा, सगळे जमले तरी हरकत नाहीये आणि मी खूप काही मोठं तुम्हाला सांगितलं नाहीये की काय काय करायचं आहे। आता पण मी तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगते की आपल्याला या दिवशी सेवा काय काय करायची आहे। या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी सूर्यनमस्कार घालायचे आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। त्यानंतर या दिवशी 3 वेळा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे, 1 वेळा सूर्य कवच स्तोत्र, त्यानंतर सूर्याष्टक स्तोत्र आणि 1 माळ श्री सूर्यनारायण मंत्राचा जप करायचा आहे। तर ही या दिवशीची सेवा आहे। यासोबतच या दिवशी अतिशय एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो काय आहे, सूर्यदेवांना तांबडा रंग हा अतिशय प्रिय आहे। तर या दिवशी आपल्याला तांबड्या रंगाचं जे फूल असेल, कुठलं पण फूल जर तुम्हाला तांबड्या रंगाचं मिळालं किंवा डार्क लाल कलर म्हणजे डार्क रेड कलर जो आपण म्हणतो, तांबड्या रंगाचं गुलाब सुद्धा असतं, तर ते तुम्ही या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे, कुठल्या तरी एका जागी ठेवायचं आहे। आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पूर्व दिशेला, तुमच्या घराची जी पूर्व दिशा आहे कुठली पण, म्हणजे तुमचं जे पूर्ण घर असतं, आपल्या घराला 4 भिंती असतात आणि मग त्यामध्ये रूम्स असतात, तर तुमच्या घराची जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला जिथे जागा असेल त्या दिशेला तुम्हाला सूर्यदेवाला नमस्कार करून त्या फुलावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे आणि हे तांबड्या रंगाचं फूल तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायचं आहे। त्या साईडला खिडकी असेल, भिंत असेल हरकत नाही, पण एका साईडला तुम्हाला हे जे फूल आहे हे ठेवायचं आहे। आंघोळ झाल्यानंतर पूर्व दिशेला तुम्ही कोपऱ्यामध्ये ठेवलं, पूर्व दिशेची जी भिंत आहे त्याचा एखादा कोपरा असेल तिथे ठेवलं तरी हरकत नाहीये आणि नमस्कार करायचा आहे। आणि हे जे फूल आहे हे दिवसभर तुम्ही तसंच ठेवू शकतात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकतात, बाकी या व्यतिरिक्त काही नाही करायचं। तर हे केल्यामुळे सूर्यदेवांची कृपा दृष्टी आपल्यावर राहते। सूर्यदेवांच्या तेजामुळे, त्यांच्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यातला अंधार कमी होतो। आपल्या आयुष्यातले दुःख ते जे आहे ते हिरावून घेतात आणि आपल्या आयुष्यामध्ये उजेड आणतात, प्रकाश आणतात। आणि सूर्यदेवांच्या उपासनेमुळे आणि या उपायामुळे रोगराई जाते, आपलं आरोग्य उत्तम राहतं। तर म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासोबतच रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाहीये, मांसाहार करायचा नाही। हा दिवस अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। नक्की तुम्ही सूर्यदेवाची जमेल तेवढी सेवा करा, सूर्याला अर्घ्य द्या, याचे खूप खूप फायदे आहेत। सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार कमी होतो, तर म्हणून तुम्हाला जमेल तेवढी सेवा नक्की करा। तर अतिशय छोटासा उपाय होता आणि अतिशय महत्त्वाची माहिती होती, ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।